राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्य मनन ग्रंथ. बोधक समर्थ सद्गुरू श्री गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंथ उर्फ बावन्ना श्री वैद्य वसवमुक्ताव. प्रकरण 2. सत्संग आणि गुरुभक्तीची महती. संत हे दयाळू असतात. ते कोणाचाही द्वेष करत नाहीत. सर्वांकडे समभावाने पाहतात. क्षमा, दया, शांती इत्यादी गुणांना जगात कुठेही थारा मिळेनासा झाला तेव्हा ते साधूजनांच्या आश्रयाला आले. असुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती हे दोन्ही विरोधी आहेत. यातील दैवी संपत्ती ही संतांची संपत्ती आहे. संत दुःखाने ग्रस्त झालेल्यांचे दुःख नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याकडून धन सहाय्य होत नसेल तरी प्रेमाने 4 मृदू शब्द सांगून त्यांचे अंतःकरण शांत करतात. गुळ नाही तरी गुळासारखे गोड बोलायला काय हरकत आहे. पण गोड बोलायला सुद्धा अंतःकरणात निर्मळ प्रेम असावे लागते, असायला हवे. साधू आपल्याला साध्य असेल तितकी दैहिक सेवा आणि अर्थसहाय्य करतात. प्रत्यक्षात काहीही सहाय्य न करता नुसते गोड बोलणे ही एक वंचनाच होय. तन मन धन वचन एकरूपतेने वागणारे साधूच खरे प्रेम मृदू भाषा आपणास शक्य तितके शारीरिक आर्थिक सहाय्य देऊन त्या सर्वांच्या सहाय्याने दुःखाचे सांत्वन करतात. त्यांचे दुःख निवारण करणे हेच आपले ध्येय समजतात. तुम्हाला ज्या गोष्टीमुळे दुःख होते त्या गोष्टी दुसऱ्यासाठी करू नका, असा नीतीचा मूळ सिद्धांत आहे. त्यातही मुख्यतः दुसऱ्यांच्या अंतःकरणाला टोचेल असे शब्द बोलू नयेत. आम्ही काहीही सहन करू, पण टोचून बोललेले सहन करणे फार कठीण आहे असे लोक म्हणतात. ते आपण ऐकतोच ना. कुऱ्हाडीच्या घावापेक्षा शब्दाचा घाव अतिभयंकर अशी म्हण आहे. त्यासाठी याविषयी संत अत्यंत जागरूक असतात. एखाद्या वेळेस त्यांच्या तोंडातून कटुक शब्द चुकून गेला तरीही तात्काळ क्षमा मागतात. आता मनाने सुद्धा कोणाचे वाईट चिंतू नये. कोणाचेही वाईट चिंतले तर वाईट केल्या इतकाच दोष लागतो. म्हणून साधू सर्वांच्या कल्याणाची इच्छा करतात. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हेच त्यांचे वेदवाक्य असते. कोणी साधूंचे वाईट केले तर वाईट चांगले हे दोन्ही माझ्या प्रारब्धानुसार येतात असा विवेक करून ते त्या वाईट करणाऱ्याचे वाईट करत नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांना सद्बुद्धी येवो असा आशीर्वाद देतात. दुसऱ्यांची अपकृती सहन करण्याचा शांतिगुण प्रपंचातही अत्यंत आवश्यक आहे. शांतीचे महत्त्व एवढेच असे नाही. तसं पाहिलं तर सुगमपणे व्यवहार सुगम होण्यासाठी शांती आवश्यकच आहे. तर परमार्थात शांती हेच सर्वस्व आहे. शांती हेच शिवतत्व होय. शांती धारण करणाऱ्याचेही 2 प्रकार आहेत. मनात कोणतीही विषमता किंवा द्वेषभाव न बाळगता असणारी अनाक्रोश शांती हा एक प्रकार आहे. तर मनात राग असूया इत्यादी विपरीत गुण ठेवून वर दिखाऊ फुगलेली शांती ही दुसऱ्या प्रकारची. संतांनी पहिल्या प्रकारची निजशांती धारण केलेली असते हे सांगणे न लगे. साधू सरळ व शुद्ध असतात. त्यांनी मुख्यतः अंतर्मालिन्य धुवून टाकून ते स्वच्छ झालेले असतात. शरीर कितीही वेळा धुतले तरी ते पुन्हा घाण होणारच. त्याला गोमूत्राने धुतले किंवा गोमूत्र प्राशन केले तरी ते शुद्ध होऊ शकत नाही. शरीराची रचनाच अत्यंत घाणेरड्या वस्तूंनी झाली असल्याने त्याला शुद्ध करणे ही एक विडंबनाच होय. सारांश, अंतरंगातील निर्मलताच खरी साधू ज्ञानरूपी तीर्थामध्ये स्नान करून परिशुद्ध झालेले असतात. ज्ञानतीर्थामध्ये स्नान केले तर त्यांना पुन्हा मालिन्य कदापि प्राप्त होणार नाही. आता पुण्यतीर्थ कशाला म्हणावे याचे परीक्षण करूया. नदीचे पाणी जेथे डोह होऊन स्थिरावले आहे त्याला तीर्थ असे म्हणतात. अर्थात निश्चलता हे तीर्थाचे स्वरूप होय. मग परिपूर्ण निश्चल परब्रह्म आत्मसात करून घेतलेले साधूच सत्यतीर्थ नव्हेत का? म्हणूनच त्यांचे पाद प्रक्षालन केलेले जल चरणतीर्थ म्हणून सगळेजण प्राशन करतात. पूर्वी
स्थावर स्थूळ तीर्थामध्ये ज्ञानी साधुरूपी जंगमतीर्थ यांचा वास असत असे. तेव्हा तीर्थक्षेत्रामध्ये साधू राहत होते आणि तेथे पुराण पुण्यकथा त्याचप्रमाणे ज्ञानबोध चालत असे. पण जडदेहातून प्राण निघून जावा तशी तीर्थामधील बोधशक्तीच लय पावली आहे. अशा केवळ नदी डोंगर प्राचीन वास्तू असलेल्या तीर्थक्षेत्राने यात्रिकांचे कसले कल्याण साधणार. संत किंवा ज्ञानी हेच धर्माचे आधारस्तंभ, त्यांनाच गुरु असे म्हणतात. अशा संतांचा महिमा अवर्णनीय. एकदा नारद श्रीकृष्णाच्या मंदिराकडे गेले असता सेवक म्हणाले, श्रीकृष्ण पूजा करीत आहेत. त्रैलोक्यात ज्याची पूजा करते तो श्रीकृष्ण कोणाची पूजा करत असेल बरे. याचे नारदाला आश्चर्य वाटले. श्रीकृष्ण बाहेर आल्यावर नारद विनोदाने म्हणाले, श्रीकृष्णा, तू ही आमच्यासारखीच पूजा करतोस म्हणे. तुलाही एक देव आहे म्हण ना. मग तू कसला देव रे बाबा. त्याला प्रतिउत्तर न देता श्रीकृष्ण फक्त हसत राहिले. ते पाहून नारदाला श्रीकृष्णाच्या देवपूजेबद्दलचे कुतूहल आणखीनच वाढले. त्यांनी तुमचा देव मला दाखवा असा आग्रह धरला. तेव्हा मंदस्मित करीत श्रीकृष्ण नारद महर्षींना आपल्या पूजागृहात घेऊन गेले. तेथे नारदाला काय दिसले तर भली एक मोठी पेटी. तेव्हा त्यांनी विचारले, हे कृष्णा, तुझे देव एवढ्या मोठ्या पेटीत ठेवण्याचे कारण काय. श्रीकृष्णाने मौन धरूनच पेटी उघडली तर त्यात आणखी एक पेटीच. नारद अवाक होऊन पाहत असतानाच पुन्हा पेटी उघडली गेली, त्यात आणखी एक पेटीच. अशा तऱ्हेने एकात एक अशा 7 पेट्या काढल्या. शेवटी रेशमी कपड्यात गुंडाळलेली सोन्याची एक छोटीशी पेटी काढून तिचे झाकण उघडले. त्यात काय होते तर एक चिमूटभर माती. विनोदी नारद म्हणाले, हे काय श्रीकृष्णा, तुझे देव अद्भुतच आहेत की. एक चिमूटभर माती हेच तुझे देव काय. श्रीकृष्ण म्हणाले, हे नारद मुने, माझा महिमा ज्यांच्यावर अवलंबून आहे ते साधूच माझे परमदैवत. त्या साधूंची पदधुलीच या पेटीत ठेवून त्याची मी रोज पूजा करतो. नारदाला भगवंताने संतांमधील एकत्व पटले आणि ते म्हणाले, खरं आहे, हेच भगवत स्वरूप होत. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.